उन्हाळी उडीद या पिकाची लागवड यशस्वी की अयशस्वी? नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर बघत असाल तर इथं तुम्ही बघू शकता की उडीदाची आपण लागवड केलेली आहे आणि 2 फेब्रुवारीला याची लागवड केल्यानंतर याला 3 फेब्रुवारीला पाणी बसलं, पहिलं पाणी. त्यानंतर आज जर म्हटलं 3 एप्रिल म्हणजे याला 2 महिने पूर्ण झालेले आहे. आपल्याला माहीत आहे की उन्हाळी उडीद या पिकाची एकंदरी जे दिवस असतात ते 70 ते 80 दिवस. आता आज याला 60 दिवस कंप्लीट झालेले आहे. जर बघितलं तर तुम्ही बघू शकता की वातावरण आता ढगाळ आहे, म्हणजेच गारांचा पाऊस काल परवाच झाला. त्याच्यामध्ये पाणी जास्त, गारा थोड्या कमी होत्या. परंतु आपला मेन उद्देश आहे की उन्हाळ्यामध्ये उडीद या पिकाची लागवड केल्यानंतर तो प्रयोग सक्सेस आहे का? जर आता इथं बघितलं तर तुम्ही पूर्ण उडीदाची पानं हे पिवळे झालेले आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जो येलो मोझॅक आहे हा अतिप्रमाणात आहे आणि उन्हाळ्यामध्ये उडीद या पिकामध्ये येलो मोझॅकचं खूप जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने फवारणी घ्या, परंतु येलो मोझॅक हा कवर होत नाही. आता जर बघितलं तर याच्यामध्ये 90% ते प्रमाण झालेलं आहे आणि त्यामुळे जर बघितलं तर इथं तुम्ही बघू शकता की ज्या झाडाला येलो मोझॅकचा कुठलाही प्रभाव नाही त्या झाडामध्ये शेंगा वरती भरत आहे, खालीसुद्धा भरत आहे. परंतु ज्या झाडाला येलो मोझॅकचा एकंदरीत लागण झालेली आहे त्याला जर बघितलं तर शेंगांचं प्रमाण कमी आणि ज्या शेंगा आहेत ह्या शेंड्यावरती आपल्याला दिसतात. तुम्ही बघू शकता की इथं अशा 1-1, 2-2 प्रमाणातच. तसं म्हटलं तर मग उत्पादनात खूप जास्त घट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इथं जर 90% त्याचं प्रमाण झालं तर याच्यामध्ये उतारा हा एकरी 1 क्विंटल 2 क्विंटलच्या आसपास आपल्याला लागेल अशा आता आपण अपेक्षित धरू. आणि तेही कशामुळे की अवकाळी पाऊस झाला, त्यामध्ये बऱ्याच अंशी जो रोग आहे किंवा जो एकंदरीत झटका आहे इतर पिकांना बसते, परंतु याच्यामध्ये त्याला थोडासा फायदा होतो. म्हणजे पावसाळ्याप्रमाणे एकंदरीत याला फायदा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा जो प्रयोग आपण घेतलेला आहे हा जर म्हटलं तर पिकाच्या दृष्टीनं म्हणजे पिकाला शेंगा येणे किंवा पीक वाढणे किंवा इतर गोष्टी होणे ह्या यशस्वी आहे. परंतु रोगाचं नियंत्रण किंवा येलो मोझॅक आणखी यामध्ये दुसरे रोग जर त्याचं म्हटलं तर तुम्हाला त्याच्यात क्युअर होणे गरजेचं आहे. येलो मोझॅकचं प्रमाण जर बघितलं तर जास्त असल्यामुळे त्या पिकाला जास्त प्रमाणात हा झटका आहे. ज्या झाडाला येलो मोझॅक आहे त्या झाडाला शेंगांचं प्रमाणसुद्धा कमी आहे आणि शेंगा चांगल्या भरलेल्या आहे, परंतु कुठंतरी त्याला 1-1, 2-2 शेंग असंच प्रमाण आहे. ज्या झाडाला येलो मोझॅक नाही, जे झाड चांगल्या पद्धतीने आहे, जर तिथं बघितलं तर शेंगांचं प्रमाणसुद्धा जास्त आहे. आता इथं बघा, याला येलो मोझॅक आहे, इथं शेंगांचं प्रमाण कमी आहे. याला येलो मोझॅक नाही तर शेंगांचं प्रमाण जास्त आहे, असं एकंदरीत आपल्याला दिसते. आता उन्हाळी आपण इतर जर दुसरी पिकं फेब्रुवारीमध्ये जर घेतली तर त्याच्यामध्ये त्यांचा घट पाहायला, म्हणजे मका जर घेतला तर मक्यामध्ये अवकाळी पाऊस आल्यानंतर वारा, त्यामुळे ते पिकं शक्यतोवर खराब होतात. परंतु उडीद या पिकाला तसा गारपिटीचा एवढा तोटा आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपण ह्याची लागवड केली होती. 2 महिने याला कंप्लीट झालेले आहे आणि पीक जर म्हटलं तर आपलं चांगल्या पद्धतीने आहे. आता या पिकामध्ये जेव्हा आपण लागवड केली होती तेव्हाच त्याला झटका बसला होता, कारण लागवड आपण दूर केली होती आणि पाणी रात्रभरसुद्धा देऊन ते त्याला पोचलं नव्हतं. दुसरी गोष्ट, मधात मोटरचा प्रॉब्लेम आल्यामुळे आपल्याला पाणी लांबलं होतं. तर हे इतर झटके, त्यामध्ये हरणांचं प्रमाण किंवा जंगली प्राण्यांनी त्याला खूप खाल्लं होतं. मधात जर तुम्ही बघितलं तर इथं अशा पद्धतीने खूप जनावरांचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला होता. ह्या गोष्टी जर टाळल्या गेल्या तर एकंदरीत उडीद या पिकाला चांगलं आपल्याला उत्पन्न घेता येईल. आणि येलो मोझॅक कुठल्या पद्धतीने कवर होते किंवा कुठले त्याच्यामध्ये औषध आपण फवारून तो कवर करू शकतो, हे जर कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि जर येलो मोझॅक याच्यामध्ये कवर झाला तर उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त याच्यामध्ये होईल. पहिली गोष्ट की येलो मोझॅकने आपलं पीक जास्त खराब झालेलं आहे. तरीसुद्धा जसं सोयाबीनमध्ये येलो मोझॅक आल्यानंतर सोयाबीनला कुठल्याच प्रकारे शेंगा आपल्याला दिसत नाही, तसं उडीद या पिकामध्ये होत नाही. काहीतरी फुलाची पाकळी, 1 4 शेंगा, 6 शेंगा, 8 शेंगा. आता इथं आपण येलो मोझॅक झालेलं झाड उपटू.
आता इथं जर बघितलं तर याला प्रमाण कमी आहे, परंतु शेंगा आपल्याला दिसत आहे. वरती जर बघितलं तर 6-7 शेंगा आणि इथं 6-7 शेंगा आणि खाली ह्या थोड्याफार शेंगा आपल्याला होत आहे. म्हणजे चांगल्या झाडाला जास्त प्रमाणात शेंगा आणि येलो मोझॅक झालेल्या झाडाला थोड्या कमी शेंगा असं आपल्याला प्रमाण दिसते. आता बरेच कृषी केंद्रावाले आपल्याला सांगतात की जर येलो मोझॅक ज्या झाडाला असेल तर ते उपटून टाका. आता जर हे 90% काय 95% प्रमाण आहे, तर याच्यामध्ये कोणकोणते झाडं आपण उपटावे असं त्या कृषी तज्ज्ञांनी आपल्याला सांगावं. असं एकंदरीत आपला हा प्रयोग आहे. आपला जो कालावधी होता म्हणजे फेब्रुवारी महिना, तर त्या महिन्यामध्ये दुसरे पिकं सहसा जास्त होत नाही किंवा त्याला जास्त खर्च असते. जास्त खर्च करून त्याचं उत्पन्न त्या प्रमाणात होत नाही, म्हणून आपण हा आगळा वेगळा प्रयोग केला होता. एकरी आपल्याला 7 ते 8 किलो बियाणं टोकनवरती लागलं. त्यानंतर याच्यात खत व्यवस्थापन जर म्हटलं तर 20-20-0-13 आपण याच्यामध्ये टाकू शकतो, परंतु आपण ते वाचवलं होतं. दुसरी गोष्ट, आपण फवारणीमध्ये याच्यामध्ये खूप खतं घेतले, म्हणजे 0-0-50 घेतलं. त्यानंतर आपण 12-61-0 घेतलं. असे मात्रा याच्यामध्ये घेतल्या, म्हणजे याच्यामध्ये कुठलीही कीड नाही, परंतु येलो मोझॅकचाच प्रादुर्भाव आहे. येलो मोझॅक करता, पांढऱ्या माशी करता आपण त्याच्यामध्ये जे औषध आपल्याला माहिती आहे ते आपण याच्यामध्ये घेतले होते, परंतु त्याचा कुठलाही असा आपल्याला फायदा झालेला दिसत नाही. अशा पद्धतीने हे आपलं पीक आहे. जर पीक म्हटलं तर चांगल्या पद्धतीने आहे. पिकाला शेंगासुद्धा आहेत, परंतु जे प्रमाण आपल्याला अपेक्षित होतं त्या प्रमाणात शेंगा याला नाही आहे. असं एकंदरीत हे पीक आहे. म्हणजे आपण जो प्रयोग केला होता उन्हाळी उडीद लागवड, तो सक्सेस आहे, परंतु याच्यामध्ये रोग नियंत्रण किंवा व्हायरस नियंत्रण झालं तर याला एकरी 3-4 क्विंटल उत्पन्न सहज आपल्याला होऊ शकते. कारण पाण्याचं जे प्रमाण आहे ड्रिपच्या माध्यमातून जाते, व्यवस्थित दोन्ही बाजूनं त्याला पाणी मिळतं आणि तुम्ही इथं बघू शकता की 60 दिवसामध्ये तुमच्या शेंगा लागायला सुरू होतात. म्हणजे पुढचा जर हा एप्रिलचा महिना पकडता तर एप्रिल एंडला आपल्याला हे पीक हातात आलेलं दिसते. म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल हे 3 महिन्यामध्ये संपूर्णपणे तुमचं हे पीक येते. तसं इतर पीक येत नाही. मका 4 महिने घेतो. त्याच्यानंतर सोयाबीनसुद्धा लेट होतं. सोयाबीनचं पण उन्हाळी सोयाबीन सक्सेस नाही आहे. दुसरी गोष्ट, गहू हे पिकं पट पाण्याने घ्यावं लागतात. त्यानंतर हरभरा लेट होतो आणि राहिलं आपलं भुईमुग. भुईमुगाचं असं आहे की ते लेटही होतं आणि मजूर तेवढ्या प्रमाणात आपल्याला शेंगांसाठी मिळत नाही. अशा ह्या सगळ्या पिकांमध्ये उडीद किंवा मूग हे पीक तुम्ही लागवड करू शकता. त्याच्यामध्ये एकच आहे की व्हायरसचं झालेला प्रादुर्भाव. तर व्हायरसचा प्रादुर्भाव जर तुम्हाला टाळता आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फवारणी पण एवढी घ्यावं लागत नाही. त्यानंतर खत व्यवस्थापन पण पाहिजे तसं तुम्हाला लागत नाही. अत्यल्प खर्चामध्ये येणारं हे पीक तुम्ही मानू शकता. तुमची टोकनच्या माध्यमातून लागवड होते. मजूर पण तुम्हाला एकदम अत्यल्प लागतात. एका मजुराच्या भरोशावर तुम्ही सगळं हे घेऊ शकता. त्यानंतर याच्यामध्ये तण नियंत्रण जर म्हटलं तर तुम्ही साकेत वगैरे जे सोयाबीनमध्ये चालते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. दुसऱ्या गोष्टी, निंदन किंवा खुरपणी याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आपण याच्यामध्ये तण नियंत्रणासाठी उन्हाळा असल्यामुळे तण एवढं वाढलं नव्हतं, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोळपणीच घेतली मजुराच्या थ्रू. अशा पद्धतीने एकंदरीत आपलं पीक आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा की कशा पद्धतीने एकंदरीत अजून याच्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पीक घेता येईल. आता जर बघितलं तर शेंगा चांगल्या पद्धतीने दिसतात. ज्या झाडाला येलो मोझॅकचा प्रादुर्भाव नाही त्या झाडाला चांगल्या शेंगा, ज्या झाडाला येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आहे तिथं कुठंतरी शेंगांचं प्रमाण हे कमी आहे. हे एकमेव पीक असं म्हणता येईल की ज्याला वादळी वाऱ्याचा फटका जास्त प्रमाणात बसत नाही. कारण पीक पडत नाही. दुसरी गोष्ट, गारपीट जरी झाली तर याचे पानच फाटतात. फुलांचं जर असलं तर फुलं याला वारंवार 15 दिवस 20 दिवस येत राहतात. कारण वादळी वारा जर आलं तर 1-2 दिवसाचाच तो कालावधी असतो. तर अशा पद्धतीने हे आज आपलं हे पीक आहे. याला जे काय झालं होतं ते आपण तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.